सकाळचे 7 वाजले होते. कोल्हापूरमधील एका छोट्याशा घराच्या अंगणात 38 वर्षाच्या सुमनताई तुळशीला पाणी घालत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण डोळ्यात एकटेपणा. त्या घरातील प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कोपरा त्यांच्या आयुष्याचा साक्षीदार होता. याच घरात त्यांचे लग्न झालं होतं. याच घरात त्यांनी 2 मुलींना जन्म दिला आणि याच घरात त्यांच्या नवऱ्याने शेवटचा श्वास घेतला होता. त्यांच्या दृष्टीने ते घर नव्हतं, ते त्यांच्या आयुष्याचं पुस्तक होतं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुमनताईंनी शिवणकाम करून मुलींना शिकवलं. कधी स्वतः नवीन साडी घेतली नाही, पण मुलींच्या शिक्षणात कधी कमी पडल्या नाहीत. मोठी मुलगी नेहा पुण्यात स्थायिक झाली, लहान मुलगी प्राजक्ता नाशिकला. दोघीही सुखी होत्या. महिन्यातून एक फोन, वर्षातून एक भेट, आणि आई पुन्हा एकटी. एके दिवशी नेहाचा फोन आला. आई, या रविवारी आम्ही सगळे येतोय. सुमनताईचा आनंद गगनात मावेनासा झाला. 2 दिवस त्यांनी घर साफ केलं. नेहाला आवडणारा पुरणपोळीचा बेत केला. नातवासाठी बेसनाचे लाडू केले. त्या रात्री त्या नवऱ्याच्या फोटोसमोर म्हणाल्या, पाहिलंत, आपली लेकरं येणार आहेत. रविवार उजाडला. घर पुन्हा हसण्याने भरून गेलं. नातवंड अंगणात खेळत होती. सुमनताईच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हास्य होतं. जेवण झालं, गप्पा झाल्या. संध्याकाळ झाली आणि अचानक नेहा गंभीर झाली. तिने पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि शांत आवाजात म्हणाली, आई, एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. सुमनताई हसून म्हणाल्या, बोल ग बाळा. नेहा थोडी थांबली आणि मग म्हणाली, आई, हे घर आता आमच्या नावावर करून टाक ना. क्षणभर घरात शांतता पसरली. सुमनताईच्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू विरलं. त्या काही बोलल्या नाहीत. नेहा पुढे म्हणाली, आई, आम्ही विकणार नाही, फक्त नातवांच्या भविष्यासाठी ठेवायचं आहे. प्राजक्ताही म्हणाली, हो आई, तुझ्यानंतर तरी हे घर आमचंच होणार आहे ना. सुमनताईंनी दोघींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यासमोर एकामागून एक चित्र तरळू लागली. नवऱ्याचे कष्ट, स्वतःच्या उपाशी रात्री, मुलींची फी भरण्यासाठी गहाण ठेवलेले दागिने आणि या घरासाठी केलेला संघर्ष. त्यांनी फक्त एवढंच विचारलं, जर माझ्याकडे हे घर नसतं तर तुम्ही मला इतक्या प्रेमाने भेटायला आला असता का? दोन्ही मुली गप्प झाल्या. कोणीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री सगळे झोपले, पण सुमनताईंना झोप लागली नाही. त्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसल्या. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या हळू आवाजात म्हणाल्या, आज मला समजलं, मुलींना माझी नाही, या घराची जास्त काळजी आहे. सकाळी 5 वाजता सुमनताईंनी एक जुनी लोखंडी पेटी उघडली. त्यातून काही कागदपत्र काढली आणि थेट शहरातील एका प्रॉपर्टी एजंटच्या ऑफिसकडे निघाल्या. एजंटने विचारलं, ताई, कोणतं घर विकायचं आहे? सुमनताईंनी घराचा फोटो त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या, हे घर शक्य तितक्या लवकर विकायचं आहे. एजंट आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला. प्रॉपर्टी एजंट संदीप काही क्षण सुमनताईकडे पाहत राहिला. तो म्हणाला, ताई, इतकं जुनं घर विकायचं काही अडचण आहे का? सुमनताईने हलकंसं हसू दिलं, अडचण घराची नाही रे, नात्यांची आहे. संदीपला त्यांचा आवाज ऐकून काहीतरी वेगळंच जाणवलं. दुसऱ्या दिवशी संदीप एका ग्राहकाला घेऊन घर पाहायला आला. सुमनताई प्रत्येक खोली दाखवत होत्या, पण प्रत्येक खोलीसोबत त्यांच्या आठवणीही जिवंत होत होत्या. हीच ती खोली जिथे त्यांच्या नवऱ्याने पहिला पगार त्यांच्या हातात ठेवला होता. हेच ते स्वयंपाकघर जिथे त्यांनी मुलींसाठी उपाशी राहून गरम पोळ्या केल्या होत्या. आणि हेच ते अंगण जिथे दोन्ही मुलींनी पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली होती. ग्राहक घर पाहून निघून गेला. संदीप म्हणाला, ताई, अजून वेळ आहे, विचार बदला. सुमनताईंनी डोळे पुसले. निर्णय मी रागात घेतलेला नाही, खूप विचार करून घेतला आहे. 2 दिवसांनी घराचा सौदा ठरला. कागदपत्रांवर सही करण्याची वेळ आली. सही करण्याआधी सुमनताईंनी शेवटच्यांदा संपूर्ण घर पाहिलं. त्यांनी प्रत्येक भिंतीला हात लावला, नवऱ्याच्या फोटोला नमस्कार केला आणि हळूच म्हणाल्या, मला माफ करा, पण आता हे घर आपल्या आठवणीतच राहील. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सही झाली आणि अनेक वर्षाचं नातं एका सहीने संपलं. सुमनताईंनी बँकेत पैसे जमा केले.
पण त्या पैशातून स्वतःसाठी 1 रुपयाही खर्च केला नाही. त्याच रात्री त्यांनी नेहा आणि प्राजक्ताला एक छोटासा मेसेज पाठवला. मी काही दिवस बाहेर जात आहे, माझी काळजी करू नका. बस एवढाच मेसेज. दुसऱ्या दिवशी पहाटे सुमनताई एका ट्रेनमध्ये बसल्या. ट्रेन महाराष्ट्र सोडून पुढे निघाली. त्यांच्या हातात एक लहानशी बॅग होती आणि मांडीवर नवऱ्याचा फोटो. खिडकी बाहेर पाहत त्या स्वतःशीच म्हणाल्या, आता माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे जगणार. पण त्या कुठे चालल्या होत्या? त्यांच्याजवळ असलेलं घर, विक्रीचे सर्व पैसे त्या कशासाठी घेऊन जात होत्या? आणि सर्वात मोठे रहस्य, त्यांनी मुलींना घर विकल्याचं सांगितलंच नव्हतं. 2 दिवसांनी नेहा आईला फोन करते, फोन बंद. प्राजक्ताई फोन करते, फोन बंद. त्यांना काळजी वाटू लागली. ते दोघी कोल्हापूरला पोचतात, पण घरासमोर जे पाहतात ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. घराच्या गेटवर मोठा फलक लावलेला असतो. हे घर विकले गेले आहे. नेहाच्या हातातून मोबाईल खाली पडतो. ती रडत म्हणते, आई, तू आम्हाला न सांगता हे काय केलंस? घर विकल्याचं कळताच नेहा आणि प्राजक्ता हादरून गेल्या. त्या नवीन मालकाकडे धावत गेल्या. नेहा रडत म्हणाली, काका, माझी आई कुठे गेली? त्यांनी काही सांगितलं का? नवीन मालक शांतपणे म्हणाले, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, या घरात आता नवीन आठवणी तयार होतील. माझ्या आठवणी मी सोबत घेऊन चालले आहे. हे ऐकून दोघी बहिणींचे डोळे भरून आले. त्या थेट प्रॉपर्टी एजंट संदीपकडे गेल्या. संदीपने त्यांना पाहताच ओळखलं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुमच्या आईने मला एक पत्र दिलं होतं, पण त्यांनी सांगितलं होतं की हे पत्र तुम्हाला 3 दिवसांनीच द्यायचं. नेहा घाईघाई म्हणाली, कृपया ते पत्र द्या. संदीपने लिफाफा त्यांच्या हातात ठेवला. पत्र उघडताच आईच्या परिचित हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, प्रिय नेहा आणि प्राजक्ता, तुम्ही घर मागितलं तेव्हा मला राग आला नाही, कारण घरावर तुमचाही हक्क आहे. पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. तुम्ही माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यापूर्वी घराची काळजी केली. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पत्रात पुढे लिहिलं होतं, मी हे घर तुमच्यापासून लपवण्यासाठी विकलेलं नाही, तर मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही मला शोधाल की घराला. जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर याचा अर्थ तुम्ही मला शोधायला निघालात. म्हणून अजूनही माझा तुमच्यावर विश्वास आहे. प्राजक्ता जोरात रडू लागली. पत्राच्या शेवटी एक पत्ता लिहिला होता, शांती सदन सेवा आश्रम, धारवाड, कर्नाटक. दोघी बहिणी एकमेकडे पाहू लागल्या. आई कर्नाटकला गेली. त्या लगेच कारने धारवाडकडे निघाल्या. 6 तासांच्या प्रवासानंतर त्या आश्रमात पोहोचल्या. आश्रमात अनेक वृद्ध लोक हसत खेळत होते. कोणी भजन म्हणत होतं, कोणी बागेत झाडांना पाणी घालत होतं. तेवढ्यात नेहाची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली. सुमनताई एका वृद्ध महिलेच्या स्वतःच्या हाताने जेवण भरवत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी खऱ्या आनंदाचं हास्य होतं. नेहा धावत गेली. आई, सुमनताईने मागे वळून पाहिलं. क्षणभर त्या थबकल्या, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाल्या, आलात? ना राग ना आनंद, फक्त एक शांत स्मित. तेवढ्यात आश्रमाचे संचालक तिथे आले. ते हसून म्हणाले, तुम्ही सुमनताईच्या मुली ना? तुमच्या आईने इथे आल्यापासून अनेक वृद्धांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. मग त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, जी ऐकून नेहा आणि प्राजक्ता अपूर्णपणे हादरल्या. तुमच्या आईने घर विकून मिळालेल्या पैशांपैकी जवळजवळ सर्व रक्कम या आश्रमाला दान केली आहे. दोघी बहिणींच्या पायाखालची जमीनच सरकली. मग आईने स्वतःसाठी काय ठेवलं होतं आणि तिने एवढा मोठा निर्णय का घेतला? आश्रमाचे संचालक बोलून गेले, तुमच्या आईने घर विकून मिळालेल्या पैशांपैकी जवळजवळ सर्व रक्कम या आश्रमाला दान केली आहे. हे ऐकताच नेहा आणि प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले. नेहा रडत म्हणाली, आई, तू असं का केलंस? सुमनताई काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी दोघींनी आश्रमाच्या बागेत नेलं. एका जुन्या वडाच्या झाडाखाली त्या बसल्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुम्हाला आठवतं का तुमचे बाबा शेवटच्या काळात काय म्हणाले होते? दोघींनी मान हलवली. नाही आई. सुमनताईंनी नवऱ्याचा फोटो बाहेर काढला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुमचे बाबा म्हणाले होते, आपलं घर फक्त आपल्यापुरतंच राहू नये, एक दिवस ते कुणाच्या तरी आयुष्याला आधार द्यावा. सुमनताईंनी पुढे सांगितलं,
मी अनेक वर्ष तो शब्द जपून ठेवला, पण तुमच्या बोलण्याने मला जाणवलं, जर हे घर तुमच्या नावावर केलं तर त्याचा शेवटचा मालमत्तेचा होईल. पण जर ते विकलं तर त्यातून अनेक वृद्धांना घर मिळेल. तेवढ्यात आश्रमातील एक आजीबाई काठीच्या आधाराने चालत आल्या. त्यांनी सुमनताईचा हातात हात घेतला. ताई, तुमच्यामुळे माझी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. आज मी माझ्या नातवाचा चेहरा पुन्हा पाहू शकेल. दुसरे एक आजोबा म्हणाले, माझ्या औषधांसाठी पैसे नव्हते, तेही सुमनताईंनी दिले. एक लहान मुलगा धावत आला. तो जवळच्या अनाथ आश्रमातून आला होता. तो म्हणाला, आजी, मी परीक्षेत पहिला आलो. सुमनताईंनी त्याला मिठी मारली. हे दृश्य पाहून नेहा आणि प्राजक्ता स्वतःला आवरू शकल्या नाहीत. त्या आईच्या पायाशी बसल्या. आई, आम्ही तुझा गैरसमज केला. आम्हाला वाटलं तू घर जपतेस, पण तू तर माणूस जपत होतीस. सुमनताईंनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. चूक झाली म्हणून नातं संपतं नाही ग, पण त्या चुकीतून माणूस बदलला पाहिजे. तेवढ्यात आश्रमाचे संचालक एक सीलबंद लिफाफा घेऊन आले. ते म्हणाले, सुमनताई, हा लिफाफा आज उघडायचा अशी तुमच्या वकिलांची सूचना आहे. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. सुमनताईंनी लिफाफा उघडला. त्यात एका बँकेचे पत्र होते. पत्र वाचताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक नाहीसं झालं. त्या खुर्चीवरच बसल्या. नेहा घाबरून म्हणाली, आई, काय झालं? सुमनताईंनी थरथरत्या हाताने ते पत्र मुलींच्या हातात दिलं. पत्रात लिहिलं होतं, आपल्या वैद्यकीय तपासणीत एक गंभीर आजार आढळला आहे. दोन्ही मुलींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, कारण त्यांना समजलं आईने घर विकण्यामागे अजून एक मोठं कारण लपलं होतं. बँकेचं पत्र वाचून नेहा आणि प्राजक्ताच्या पायाखालची जमीन सरकली. पत्रात लिहिलं होतं, सुमनताई यांना रक्ताचा गंभीर आजार असल्याची शक्यता आहे. पुढील उपचार तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. नेहा रडत आईच्या गळ्यात पडली. आई, हे आम्हाला का सांगितलंच नाहीस? प्राजक्ताही अश्रू पुसत म्हणाली, आम्ही तुला लगेच पुण्याला घेऊन जातो. सर्वोत्तम उपचार करू. सुमनताईंनी दोघींचे हात हातात घेतले. त्या शांतपणे म्हणाल्या, मला आजारापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटत होती. जेव्हा तुम्ही घराबद्दल बोललात तेव्हा मला समजलं की माझ्याकडे फार वेळ उरला नाही. म्हणून मी ठरवलं माझ्या आयुष्याची शेवटची कमाई गरजूंना द्यायची. हे ऐकून दोन्ही मुली हुंदके देत रडू लागल्या. तेवढ्यात आश्रमातील सर्व वृद्ध तिथे जमले. एका आजोबांनी सांगितलं, तुमची आई रोज स्वतः औषध घेत नव्हती, पण आमची औषधं वेळेवर आणायची. एक आजी म्हणाली, स्वतःच्या वेदना लपवून ती आम्हाला हसवत होती. नेहा आणि प्राजक्ताला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. दुसऱ्या दिवशी मुलींनी डॉक्टरांची भेट ठरवली. सुमनताईची पुन्हा तपासणी झाली. रिपोर्ट येईपर्यंत ते सगळे तणावात होते. डॉक्टर बाहेर आले. त्यांनी हसत सांगितलं, एक चांगली बातमी आहे. सगळे आशेने उभे राहिले. आजार गंभीर टप्प्यात नाही. योग्य उपचारांनी तो नियंत्रणात राहू शकतो. नेहा आणि प्राजक्ताने सुटकेचा निश्वास सोडला. घरी परतताना दोघींनी आईला विनंती केली, आई, आता आमच्यासोबत चल, आम्हाला तुझी सेवा करू दे. सुमनताई हसल्या. त्या म्हणाल्या, मी तुमच्यावर रागवले नाही, पण माझं आयुष्य आता फक्त माझ्यासाठी नाही. त्याने आश्रमाकडे बोट दाखवत, इथले प्रत्येक वृद्ध माझं कुटुंब आहे. तेवढ्यात आश्रमाच्या कार्यालयातून एक कर्मचारी धावत आला. त्याच्या हातात एक रजिस्टर होतं. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, ताई, एक मोठी अडचण झाली आहे. या आश्रमाची जमीन विकली जाणार आहे. फक्त 1 महिन्याच्या आत सगळ्यांना इथून बाहेर पडावं लागेल. संपूर्ण आश्रमात शांतता पसरली. वृद्धाच्या डोळ्यात भीती होती. सुमनताईंनी निर्धाराने त्या नोटीसकडे पाहिलं आणि म्हणाल्या, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या वृद्धांना कोणीही बेघर करू शकत नाही. नेहा आणि प्राजक्ता आईकडे पाहत राहिल्या. त्यांना जाणवलं, आज त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आईकडून माणुसकीचा सर्वात मोठा धडा शिकायला मिळणार होता. आश्रमाची जमीन विकली जाणार असल्याची नोटीस पाहून सगळे वृद्ध घाबरले होते. कोणी रडत होते, कोणी देवाचं नाव घेत होतं आणि काही जण शांतपणे आपली छोटीशी बॅग भरत होते. सुमनताईने ते दृश्य पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या मनाशी म्हणाल्या, एकदा माझं घर गेलं, पण या लोकांचं घर मी जाऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी नेहा आणि प्राजक्ताने आश्रमाच्या मालकांची भेट घेतली. त्यांना समजलं, एक बिल्डर तिथे मोठा प्रकल्प उभारणार होता.
त्यामुळे वृद्धांना एका महिन्यात जागा रिकामी करावी लागणार होती. नेहा बिल्डरसमोर उभी राहिली. ती म्हणाली, कृपया हा व्यवहार थांबवा. बिल्डर शांतपणे म्हणाला, व्यवहार पूर्ण झाला आहे. आता काहीही बदलू शकत नाही. त्या रात्री दोन्ही बहिणींना झोप लागली नाही. त्यांना आईचे शब्द आठवत होते. घर भिंतीचं नसतं, माणसांचं असतं. सकाळ होताच दोघींनी आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला. नेहाने तिच्या पुण्यातील फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताने तिची बचत आणि दागिने विकले. त्यांच्या नवऱ्यानेही त्यांना साथ दिली. सगळ्यांनी मिळून पैसे जमा केले आणि आश्रमाची जमीन विकत घेतली. आश्रमाच्या कार्यालयात बिल्डरने कागदपत्र सुमनताई समोर ठेवली. तो हसून म्हणाला, ताई, आता ही जागा कायमची तुमच्या ट्रस्टच्या नावावर झाली आहे. सुमनताईंना काहीच समजेना. तेवढ्यात नेहा आणि प्राजक्ता त्यांच्या समोर आल्या. नेहा रडत म्हणाली, आई, आम्ही तुझ्याकडून घर मागितलं होतं. आज आम्ही तुला एक घर परत देत आहोत. पण हे घर फक्त तुझं नाही, या सगळ्या आजी आजोबांचं आहे. हे ऐकताच सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी दोन्ही मुलींना घट्ट मिठी मारली. त्या म्हणाल्या, आज मला माझं जुनं घर परत मिळालं नाही, पण माझ्या मुली परत मिळाल्या. संपूर्ण आश्रम टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. अनेक वृद्ध रडत होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. ते होते आनंदाचे अश्रू. 1 वर्षानंतर आश्रमाचं नाव बदललं होतं. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सुमन निवास. एक घर जिथे कोणताही वृद्ध एकटा नाही. नेहा आणि प्राजक्ता दर रविवारी आश्रमात यायच्या. नातवंड आजी आजोबांसोबत खेळायची. सुमनताई पुन्हा तुळशीला पाणी घालत उभ्या होत्या. फरक इतकाच होता, यावेळी त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्या भोवती एक संपूर्ण कुटुंब होतं. जाण्यापूर्वी सुमनताईने आपल्या डायरीत शेवटचं एक वाक्य लिहिलं, मुलांनी घर मागितलं म्हणून मला वाईट वाटलं नव्हतं, पण त्यांनी माझं मन समजून घेतलं तेव्हा मला आयुष्याचं खरं समाधान मिळालं. आईवडिलांची सर्वात मोठी संपत्ती त्यांचं घर नसतं, तर त्यांची मुलं असतात. आणि मुलांची सर्वात मोठी जबाबदारी मालमत्ता मिळवणं नसून आईवडिलांना प्रेम, आदर आणि वेळ देणं महत्त्वाचं असतं. धन्यवाद.